नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ओंकार शंकरराव गावंडे. मी डोंगरकडा येथील रहिवासी असून माझी 3000 केळीची बाग लावलेली होती रोपाची, आणि कालच्या 6 वाजताच्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसामुळे माझ्या बागेचे अतोनात नुकसान झालेले आहे. तब्बल 3000 बाग ही लावली होती, त्यामधले 1.5 ते 2000 बाग आमची पडलेली आहे. हातातोंडाशी आलेला घास आज आमचा निसर्गाने हिसकावून घेतला आहे. याच्यामध्ये शासनाने काहीतरी दखल देऊन तात्काळ पंचनामे करून आमदार साहेबांनी, मंत्री महोदयाने, सगळं मंडळ अधिकाऱ्याला वगैरे सांगून तात्काळ आम्हाला मदत करून द्यावी, जाहीर मदत द्यावी, ही आमची मागणी शासनाला आहे, प्रशासनाला. आमची 3000 बुड होतं लावलेलं केळीचं. आमचं एका झाडाला एक तब्बल 130 रुपये खर्च आजपर्यंत आलेला आहे. लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. 1.5 ते 2000 बुड आज उलथून पडलेला आहे. हातातोंडाशी आलेला घास आज आमचा पूर्ण गेलेला आहे. आम्ही झाडे लावली होती 4000 मधली 2000 पडलेली आहेत. 2000 असे जमीन उद्ध्वस्त झाली. रोप घेऊन लावलेले होतं ते सगळे खराब होऊन पडलेले आहेत. तात्काळ शेतकऱ्याची मदत करावी, पंचनामे करावेत. सलामत राहणार जवळा पंचायत तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. कालच्या वादळामुळे काल 6 वाजता जे वादळ आले त्याच्यामुळे आमच्या शेतातील 4500 केळी होती, त्याच्यापैकी 2000 केळी जमीनदोस्त झाली आहे. याला छोट्यापासून मोठ्या करण्यापर्यंत आम्हाला 3.5-4 लाख रुपये खर्च लागलं. याच्यासाठी सरकार काय भरपाई देते, पंचनामे करते, ते सरकारने करावे. तात्काळ पंचनामे करावे. एका झाडाला कमीत कमी 80 रुपये खर्च लागला आहे आम्हाला. रोप 18 रुपयाला भेटला आहे. ठिबक, खत, पाणी. आजचा केळीचा भाव 2400-2500 रुपये आहे. आमचं तकरीबन 20-30 टनाचं नुकसान झालेलं आहे. शासनानं त्वरित पंचनामे करून आमचं काय बंदोबस्त करता येईल ते बघावे शासनाने.